नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काजल मानकर विदर्भ आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ह्या सेशनमध्ये 23 जानेवारीला जो आपला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर झाला होता त्याच्यामधील विज्ञान हा जो घटक होता त्याच्या प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत। कोणते प्रश्न? जे स्टेट बोर्डच्या पुस्तकांमधून आलेले होते ते प्रश्न। ओके, तुम्ही जर ॲनालिसिस केलं असेल त्या पेपरचं तर तुम्हाला लक्षात येईल की जे सगळे सब्जेक्ट्स होते त्याच्यामध्ये जे प्रश्न होते ते स्टेट बोर्डमधून मॅक्झिमम प्रश्न हे स्टेट बोर्डमधून उचलण्यात आलेले होते। आणि विज्ञान ह्या घटकाचं बोलायचं झालं तर एकूण 20 प्रश्न होते, राईट। सगळ्यात जास्त प्रश्न विज्ञान ह्या घटकावर होते आणि ते 20 प्रश्न जर तुम्ही बघितले तर 10 प्रश्न जे होते त्यापैकी ते डायरेक्ट म्हणजे त्याच्या उत्तरे जे आहेत आपल्याला स्टेट बोर्डमधून त्याचे डायरेक्ट उत्तर मिळतात आणि बाकीचे पण जे प्रश्न होते तर त्याची बेसिक माहिती जी आहे ती पूर्ण म्हणजे बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते स्टेट बोर्डच्या पुस्तकांमध्ये दिलेले होते। म्हणजे जर तुम्ही 6वी ते 10वी हे स्टेट बोर्डच्या पुस्तकांचा अभ्यास जर केलेला असता तर तुम्हाला सायन्स या घटकामधले मॅक्झिमम प्रश्न व्यवस्थितरित्या जमले असते। बघा, 10 प्रश्न मी तुम्हाला सांगितलं की डायरेक्टच विचारण्यात आले होते, म्हणजे इथं 20 मार्क्स जे आहेत ते तुम्हाला मिळाले असते, राईट। आणि बाकीचे प्रश्न जे आहेत ते कन्सेप्ट जर तुमचे क्लिअर असते स्टेट बोर्डमधून तर त्याचे पण तुम्हाला मार्क्स मिळाले असते। म्हणजे त्याच्यावरनं आपल्याला समजते की स्टेट बोर्ड वाचणं किती इम्पॉर्टंट आहे। जसं विज्ञानाचं आहे तसंच बाकीचे सब्जेक्ट जे आहेत ते त्याच्यासाठी सुद्धा स्टेट बोर्ड वाचणं फार इम्पॉर्टंट आहे। कारण आयोग जे आहे तर मॅक्झिमम प्रश्न स्टेट बोर्डच्या पुस्तकांमधूनच विचारतं। जसे राज्यसेवेची परीक्षा घ्या, तुम्ही कंबाईनची एक्झाम घ्या, कंबाईनच्या एक्झामचं जरी तुम्ही ॲनालिसिस केलं तरी तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येतं की मॅक्झिमम प्रश्न हे स्टेट बोर्डमधूनच आलेले आहेत। पण मग कधी कधी काय होतं की आपल्याला वाटतं की हे पुस्तकं जे आहेत स्टेट बोर्डचे इतके इम्पॉर्टंट नाही आहेत, ठीक आहे, कारण 6वीचं पुस्तक आहे, मग काय छोटे मुलं पण करतात, हे 7वीचं पुस्तक आहे, मग आपण नाही वाचावं। पण जर तुम्ही 6वी ते 10वी हे जे पुस्तकं जर बघितले सगळ्या विषयांचे स्टेट बोर्डचे तर तुम्हाला लक्षात येतं की आतापर्यंत जितके प्रश्न आलेले आहेत ते सगळे त्याच्यावरच डिपेंड आहेत, त्याच इन्फॉर्मेशनवर। म्हणजे जर इन केस तुम्ही जर आधी व्यवस्थितरित्या स्टेट बोर्ड जर केलं तर तुमचे विषय जे आहेत ते फार चांगले पक्के होतील, कन्सेप्ट जे आहेत ते पक्के होतील। भरपूर विद्यार्थ्यांना जे आहे सायन्स कठीण वाटतं। का कठीण वाटतं? कुठेतरी ते विद्यार्थी घाबरतात, नाही सायन्स नाही, किंवा मग काही विद्यार्थ्यांचं म्हणणं की सायन्स सोपा जर नाही, मला जमला नाही सायन्स, किंवा मी केलं नाही सायन्सवाले सेक्शनचे प्रश्न मी केले नाही, मग असं का घडतंय? कारण यावर्षीचे जे प्रश्न होते ते आपल्याला दिसून येतं की त्याच्यामध्ये बेसिक असे कन्सेप्ट्स होते, बेसिक असे फॉर्म्युले होते। 4 प्रॉब्लेम्स विचारण्यात आले होते भौतिकशास्त्राचे, तर त्याच्यामध्ये अगदी बेसिक फॉर्म्युले वापरायचे होते। तरी पण आपल्याला भीती का वाटते? कारण आपले जे आहेत बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतात। मग आधी काय करायचं की बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचे, जेणेकरून जे आहे की प्रश्न कसाही त्यांनी फिरवला, आयोगाने प्रश्न कसाही फिरवला तर तरी तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल। आणि म्हणूनच मग ह्यासाठी जे आहे की इतकं स्टेट बोर्डचं महत्त्व जे आहे त्यासाठीच आपण एक उपक्रम चालू केलेला आहे, तो म्हणजे संपूर्ण स्टेट बोर्ड ची तयारी। आता ह्या उपक्रमात काय करतो आपण की 5 सब्जेक्ट जे आहेत इम्पॉर्टंट ते म्हणजे भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास आणि विज्ञान हे जे विषय आहेत ते सगळ्यांची तयारी जी आहे बेसिक पासनं, म्हणजे 6वीचं पुस्तक जे आहे 6वीचं पुस्तक ते 10वीच्या पुस्तकानंतर आणि 11वी 12वीचे पुस्तकं सुद्धा, ह्या सगळ्यांची तयारी जी आहे आपण विद्यार्थ्यांकडून करून घेतो। जेणेकरून जे विद्यार्थी कसं असतं की स्वतः करत नाहीत, ठीक आहे, माहिती आहे की स्टेट बोर्ड इम्पॉर्टंट आहेत पण कुठेतरी स्वतःहून करत नाही, मग काय होतं की अशाही विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा खूप फायदा होईल। म्हणजे आता ज्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम जो आहे जॉईन केलेला आहे त्यांना तो राज्यसेवेमध्ये खूप फायदा झालाच, कंबाईनच्या एक्झामला सुद्धा फायदा होईल। आणि हा जो उपक्रम आहे तर तुम्ही इथे जे आहे हे ॲप डाउनलोड करून विदर्भ आयएस अकॅडमीचं एज्युकेशन ट्री मीडियाचं ॲप आहे, हे डाउनलोड करून तो उपक्रम जो आहे तो तिथं तुम्हाला मिळू शकतो, तो कोर्स, आणि तुम्ही जॉईन करू शकता। जेणेकरून काय होईल की तुमची जी आहे स्टेट बोर्डची तयारी व्यवस्थितरित्या होईल। इथं आपण या उपक्रमामध्ये काय करतो की आपण टार्गेट देतो एक, ओके, प्रत्येक सब्जेक्टचं जे आहे प्रत्येक क्लासचं टार्गेट देतो आणि त्या टार्गेटनुसार मग तुम्हाला एका वीकमध्ये एक टार्गेट दिलं जाईल की हो सायन्सचं 9वीचं पुस्तक जे आहे स्टेट बोर्डचं ते तुम्हाला वाचायचं ह्या वीकमध्ये। आणि मग संडेला काय करतो आपण त्याच्यावर पेपर घेतो। पेपर झाल्यानंतर त्या पेपरचं डिटेल एक्सप्लेनेशन दिलं जातं, जेणेकरून काय होईल की फक्त त्या प्रश्नापुरता तो घटक नाही तर संपूर्ण घटक जो आहे, म्हणजेच आयोगाने जर संपूर्ण घटकावर कोणताही प्रश्न जरी विचारला तर तो प्रश्न तुम्हाला जर जमेल अशा रीतीने त्याचं एक्सप्लेनेशन दिलं जातं। ओके, तर तुम्ही हे ॲप डाउनलोड करून तो उपक्रम जॉईन करू शकता।
तर जे आहे प्रश्न मी तुम्हाला म्हटले की ह्याच्यामध्ये राज्यसेवेमध्ये स्टेट बोर्डमधून डायरेक्ट आलेले प्रश्न जे आहेत ते आपण विज्ञान ह्या घटकाचे प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे. आणि तुम्हाला मी जे आहे या प्रश्नांमध्ये हे सुद्धा पेज कोणत्या पेज नंबरवर म्हणजे स्टेट बोर्डच्या पुस्तकामधल्या कोणत्या पेज नंबरवर याची इन्फॉर्मेशन होती ते सुद्धा मी इथे दाखवेल. आता पहिला प्रश्न जो होता त्याच्यामध्ये खालील विधाने पहा. तर दोन जे आहेत वाक्य दिलेले आहेत त्याच्यामध्ये पहिलं वाक्य जे आहे ते आहे अणु हा विद्युतभार दृष्ट्या उदासीन असतो, म्हणजेच अन ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल असं म्हटलेलं आहे. हे बरोबर आहे, राईट. कारण काय तर ॲटम जर बघितलं, अणु म्हणजे काय तर अणुमध्ये जर आपण बघितलं तर तो काय असतो, अविभाज्य भाग असतो. कोणत्याही घटकाचा सर्वात लहान अविनाशी आणि अविभाज्य भाग जो असतो त्याला आपण अणु असं म्हणतो किंवा ॲटम असं म्हणतो. मग या ॲटममध्ये जे आहे वेगवेगळे मग ॲटमच्या बाबतीत सिद्धांत मांडण्यात आले, राईट. डोबेरायनर, त्याच्यानंतर मग जे बघा डाल्टन यांनी सिद्धांत मांडला, त्याच्यानंतर मग थॉम्सन यांनी मांडला, त्याच्यानंतर आपण जे बघतो की रुदरफोर्ड यांनी त्यांचा सिद्धांत मांडला, त्याच्यानंतर नील बोर आले. तर ह्या सगळ्यांनी जे सिद्धांत मांडले त्याच्यावरून मग आपल्याला एकूण असं लक्षात आलं की ॲटम जो आहे त्याच्यामध्ये काय असतं की इलेक्ट्रॉन्सची संख्या आहे, एकूण इलेक्ट्रॉन्सची संख्या ती संख्या जी आहे एकूण प्रोटॉन्सच्या संख्ये एवढी असते. म्हणजे मग हा जो आहे इलेक्ट्रॉन्सवर कोणता चार्ज असतो तर इलेक्ट्रॉनवर असतो निगेटिव्ह चार्ज. आणि तो किती निगेटिव्ह चार्ज असतो तर -1.6 × 10⁻⁻19 कुलम एवढा. आणि एका प्रोटॉनवर किती चार्ज असतो तर पॉझिटिव्ह, ओके, 1.6 × 10⁻⁻19 कुलम एवढा चार्ज असतो. मग मला सांगा एकूण इलेक्ट्रॉनची संख्या आणि एकूण प्रोटॉनची संख्या एका ॲटममध्ये जर सारखीच आहे तर हे काय करतात एकमेकांना संतुलित करतील ना हे चार्ज, राईट. पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज एकमेकांना संतुलित करतील. मग जर असं संतुलित केलेलं असेल म्हणजेच मग तो ॲटम म्हणजेच अणु काय असेल तर उदासीन असेल. त्याच्यामुळे हे वाक्य काय आहे बरोबर आहे. दुसरं बघा, केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनच्या ऋण विद्युतभार व केंद्रकावरील ऋणभार समान असतो. म्हणजेच त्यांना काय म्हणायचं आहे की केंद्रकावरील ऋणभार. आता हे शब्द जे आहेत बघा, निगेटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस, ह्या एवढ्याच भागातून आपल्याला कळतं की हे वाक्य चुकीचं आहे. कारण काय तर आपण जे बघितले, आपण जे वेगवेगळे सिद्धांत बघितले अणुबद्दल त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की न्यूक्लियस हे धनप्रभारित असते. त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो का नाही तर कोणता चार्ज असतो न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. त्याच्यामुळे अर्ध्यातूनच आपल्याला कळतं की हे वाक्य जे आहे ते काय आहे चुकीचं आहे. आता बघा त्यांनी काय म्हटले की टोटल निगेटिव्ह चार्ज ऑर्बिटमध्ये म्हणजे अशा प्रकारचा जो आहे ॲटम जो आहे हे झालं काय न्यूक्लियस आणि त्याच्या आजूबाजूला मग ह्या ज्या ऑर्बिट्स आहेत ह्या ऑर्बिट्समध्ये काय असतात तर इलेक्ट्रॉन्स असतात. या एकूण इलेक्ट्रॉन्सवर असलेला निगेटिव्ह चार्ज जो आहे तो न्यूक्लियसवर असलेला निगेटिव्ह चार्ज एवढा असतो. पण न्यूक्लियसवर तर निगेटिव्ह चार्ज नसतोच, त्यावर काय असतो पॉझिटिव्ह चार्ज. त्याच्यामुळे हे वाक्य काय आहे चुकीचं आहे. म्हणजे मग आपल्याला ऑप्शन चूज करताना काय करावं लागेल की अ बरोबर आणि ब चूक असं हे झालं आपलं ऑप्शन. ओके. तर बघा ह्याच्यामध्ये जे आहे सगळे सिद्धांत आपल्याला दिलेले आहेत स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये. आणि लक्षात घ्या की 8वीचं स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे विज्ञानाचं त्यातून एकूण 4 प्रश्न विचारण्यात आले होते यावेळी. डाल्टनचा सिद्धांत आहे, मग डाल्टनच्या सिद्धांतानुसार कसं मॉडेल होतं, त्याच्यानंतर थॉम्सनचा जो सिद्धांत आहे मागच्या वेळी ह्यावर प्रश्न विचारण्यात आला होता राज्यसेवेमध्ये. ठीक आहे. ह्यावर प्रश्न म्हणजे आधी बघा आयोग काय करते तिथले तिथे फिरते त्याच पेजेसवर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीत लक्षात येईल की मागच्या एक्झामला जो प्रश्न विचारण्यात आला होता त्याच्या शेजारच्या पेजवरचा किंवा वरचं जे आहे वरच्या भागातील प्रश्न विचारलेला आहे. मागच्या वेळी थॉम्सनच्या याच्यावर आला होता. ठीक आहे. आता थॉम्सनच्या इथं बघा दिलेलं आहे की रेणू अर्थात पदार्थांचे रेणू तसेच त्यांच्या रासायनिक संयोगाने बनतात ते अणू विद्युत भारदृष्ट्या काय असतात उदासीन असतात. ते का उदासीन असतात आपण पाहिलं. त्याच्यानंतर बघा की नील बोरचं मॉडेल दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये प्रोटॉन्स जे आहेत प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्सची संख्या काय असते सारखी असते. प्रोटॉन्स कुठे असतात तर केंद्रकात असतात म्हणजेच न्यूक्लियसमध्ये ते प्रोटॉन्स असतात. बघा इथे केंद्रक जे आहे अणूचे केंद्रक हे काय असते धनप्रभारित असते. इथं आपल्याला डायरेक्ट वाक्य देण्यात आलेलं आहे. अशा रीतीने जे आहे स्टेट बोर्डच्या पुस्तकात ही आपली इन्फॉर्मेशन होती. पुढचा प्रश्न आहे कॅल्शियम ऑक्साईडची स्टेबल ऑक्टेट मिळवण्यासाठी. आता स्टेबल ऑक्टेट मिळवण्यासाठी काय करावं लागेल असं इथं काय होईल
ओके, आपल्याला ऑप्शनमधून चूज करायचे आहे. आता कॅल्शियम ऑक्साईडचं जर बघितलं तर आपल्याला ॲटमचं स्ट्रक्चर वगैरे सगळं दिलेलं आहे स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं असतं, मग एखादा ॲटम जो आहे त्याला जर काय व्हायचं असेल तर त्याला स्टेबल व्हायचं असेल तर तो काय करेल किंवा त्यांनी काय करावं, अशी सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. मग आता हा कॅल्शियम ऑक्साईड जो आहे, ठीक आहे, याच्यामध्ये कॅल्शियम आणि ऑक्सिजन आहे. आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, कॅल्शियमचा जो आहे ॲटॉमिक नंबर किती आहे कॅल्शियमचा, तर तो आहे 20. मग आता मला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहायचं झालं याचं, तर मी कसं लिहिणार, 2 8, त्याच्यानंतर हे झाले 10, त्याच्यानंतर 8 आणि इथे 2, हे झालं त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. त्याच्यानंतर जे आहे ऑक्सिजनचं ॲटॉमिक नंबर किती आहे ऑक्सिजनचा, तर तो आहे 8. म्हणजे मला याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिताना कसं लिहावं लागेल, 2 आणि 6. आता लक्षात घ्या, कोणत्याही घटकाला जर स्टेबल व्हायचं असेल तर त्याला काय करावं लागेल, एक तर त्याची डुप्लेट कंप्लीट असली पाहिजे काही जे एलिमेंट्सच्या बाबतीत, किंवा त्याची ऑक्टेट कंप्लीट म्हणजे अष्टक पूर्ण असायला हवं. आता या दोन्हीच्या बाबतीत जे आहे ते अष्टक पूर्ण असायला हवं, कॅल्शियमच्या बाबतीत आणि ऑक्सिजनच्या बाबतीत. मग आता कॅल्शियम ऑक्साईड हा जो संयुग आहे त्याच्यामध्ये काय घडून येईल लक्षात घ्या. आता इथे ऑक्सिजन जो आहे ह्याचं अष्टक पूर्ण होण्यासाठी याला काय करावं लागेल, ह्याच्याकडे 2 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे की ह्यांनी 2 इलेक्ट्रॉन्स कुणाकडून तरी घ्यावे, म्हणजेच कॅल्शियमकडून 2 इलेक्ट्रॉन्स ह्यांनी घ्यावे, ठीक आहे, ह्यांनी घ्यावे, किंवा ह्यांनी काय करावं, हे 6 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते कुणाला तरी देऊन टाकावे. म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स देऊन टाकले तर डुप्लेट होईल, राईट. 2 इलेक्ट्रॉन कुणाकडून तरी घेतले तर 6 आणि 2 किती होईल, 8 होईल, म्हणजे अष्टक पूर्ण होईल आणि तो स्टेबल होईल. पण मला सांगा की हे 2 कुणाकडून तरी इलेक्ट्रॉन्स घेणं परवडतं की हे 6 इलेक्ट्रॉन्स देणं परवडतं. 6 इलेक्ट्रॉन्स देऊन टाकणे, म्हणजे जो माणसाचा स्वभाव आहे तो देण्यापेक्षा काय म्हणतो तो की नाही काहीतरी घेऊ आपण, मग एवढे सारे देण्यापेक्षा त्याला 2 घेणं परवडतात. म्हणून मग आता इथे ऑक्सिजन काय करेल की हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, 6 इलेक्ट्रॉन्स देण्यापेक्षा 2 इलेक्ट्रॉन्स काय करेल, हा स्वतःकडे घेईल. मग आता ह्या कंपाऊंडमध्ये कोण देईल इलेक्ट्रॉन्स, तर हा देईल कॅल्शियम. हे जे 2 इलेक्ट्रॉन्स इथे आहेत ना, हा देईल ऑक्सिजनला. कारण इथे लक्षात घ्या, ह्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी शेवटची जी ऑर्बिट आहे त्याची ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी कॅल्शियमला 6 इलेक्ट्रॉन्स लागतात. ओके, 6 इलेक्ट्रॉन्स लागतात, किंवा ह्यांनी काय करावं, हे 2 इलेक्ट्रॉन कुणाला तरी देऊन टाकावे. मग 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकणं परवडतं ना, राईट. मग हा काय करतो कॅल्शियम, हा 2 इलेक्ट्रॉन याला ऑक्सिजनला देऊन टाकतो. म्हणजे इथे याची काय झाली मग ऑक्टेट कंप्लीट, म्हणजे अशा रीतीने इथे काय होईल, ही ऑक्टेट कंप्लीट होईल. आणि इथे सुद्धा ऑक्सिजनची पण ऑक्टेट कंप्लीट, म्हणजे दोन्ही काय झाले, स्टेबल झाले, राईट. आणि म्हणून कॅल्शियम ऑक्साईड हा जो कंपाऊंड आहे याच्यामध्ये अशा प्रकारे घडून येतं. मग आपण ऑप्शनमध्ये बघूया, कॅल्शियमच्या अणूकडून 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या अणूस जातील. म्हणजे हे जे आहे पहिलंच वाक्य जे आहे ते आपलं बरोबर आहे, राईट. आता बाकीच्या ज्या वाक्यात तुम्ही जर बघितलं तर कॅल्शियमच्या अणूकडून 1 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या अणूत जाईल. 1 इलेक्ट्रॉन जाऊन फायदा आहे का, नाही, तो स्टेबल तर होणारच नाही. त्याच्यानंतर ऑक्सिजनच्या अणूकडून 2 इलेक्ट्रॉन कॅल्शियमच्या अणूत जातील. ऑक्सिजनच्या अणूकडून 2 इलेक्ट्रॉन कॅल्शियमला जाऊन फायदा नाहीये, त्याची अष्टक पूर्ण होत नाही, त्याच्यामुळे हा सुद्धा ऑप्शन नाही. चौथा जो ऑप्शन आहे ऑक्सिजनच्या अणूकडून 1 इलेक्ट्रॉन, हे सुद्धा नाही, की ऑक्सिजनच्या अणूकडून 1 इलेक्ट्रॉन गेली तरी अष्टक पूर्ण होत नाही. म्हणजे तुम्हाला बेसिक जर माहिती असेल की स्टेबल होण्यासाठी कशाची गरज आहे, अष्टक पूर्ण असावं. मग फक्त तुम्हाला काय करावं लागेल की दोघांचंही अष्टक पूर्ण झालं पाहिजे अशी जी कंडिशन असेल ती सॅटिस्फाय करावं लागेल. त्याच्यावरून तुमचं लगेच उत्तर येत होतं. कठीण होता का प्रश्न, नाही, राईट. पुढचा प्रश्न बघूया. खालील दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, तर पहिलं विधान दिलेलं आहे हिरा विद्युत दुर्वाहक आहे, बरोबर आहे. कारण हिऱ्यामध्ये जो आहे म्हणजेच डायमंडमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स नसतात, जे आहे फ्री इलेक्ट्रॉन्स ज्याला आपण म्हणतो तर ते नसतात, त्याच्यामुळे हा काय आहे तर विद्युत दुर्वाहक आहे. ग्रॅफाइटमध्ये द्विमितीय पत्रकासारखी संरचना असते, हे सुद्धा बरोबर आहे. ग्रॅफाइट रॉड्स जे आपण वापरतो इलेक्ट्रोलिसिसमध्ये वापरले जातात, वेगवेगळ्या घटकांमध्ये जे आहे इलेक्ट्रिसिटी सोबत रिलेटेड, त्याच्यामध्ये ग्रॅफाइट रॉड्स वापरले जातात. आता ह्याच्यामध्ये जे आहे ग्रॅफाइटमध्ये लक्षात घ्या फ्री इलेक्ट्रॉन्स मोठ्या प्रमाणात असतात, त्याच्यामुळे तो काय करू शकतो, इलेक्ट्रिकल कंडक्शन करू शकतो, म्हणजे तो इलेक्ट्रिसिटीचा सुवाहक आहे. त्याच्यानंतर ग्रॅफाइट विद्युत वाहक आहे, हो मी आताच सांगितलं की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत.
त्याच्यानंतर चौथं जे आहे, खडकाला भोकं पाडायला हिरा वापरतात, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. कारण खडकाला जे आहे भोकं पाडायला, त्याच्यानंतर काच कापायला वगैरे हिरा वापरतात, कारण हिरा फार कठीण टणक असा पदार्थ आहे. ठीक आहे, म्हणजे इथे जे आहे आपल्याला कोणती विधाने बरोबर आहेत विचारलं होतं, यापैकी सर्व विधाने काय आहेत, बरोबर आहेत. आता लक्षात घ्या, मागच्या वेळी कंबाईनच्या एक्झामला जे आहे तो ह्या भागावर डायरेक्ट प्रश्न विचारण्यात आला होता. ठीक आहे, क्रिस्टलाइन फॉर्म्सवर आणि हे वाक्य जे दिलेले होते वाक्य, ह्या भागावर प्रश्न विचारण्यात आला होता कंबाईनची एक्झाम जी झाली होती मागे. आणि आता काय झालं की लगेच त्याच्या खालचा भाग, हे बघा इथे हिरा डायमंड बद्दल प्रश्न आला, आणि मग इथं जो आहे म्हणजे त्याच पेजवरचा हा भाग झाला, लगेच ह्याच्यावर प्रश्न. आता हिऱ्याबद्दल प्रश्न, हिरा म्हणजे काय आहे, तर ते कार्बन जो आहे कार्बनपासून बनलेला असतो. कार्बन अणू हा काय झालेला असतो, शेजारील 4 कार्बन अणूंनी सहसंयोज बंधाने बांधलेला असतो. आणि अशा प्रकारचं हे आहे कार्बनचं डायमंडचं स्ट्रक्चर, अशा प्रकारे स्ट्रक्चर बनलेलं असतं. आणि त्याच्यानंतर आता जर आहे इथे आपल्याला दिलेले आहेत उपयोग, डायमंडचे उपयोग. बघा वरती जे आहे तर गुणधर्म दिलेले आहेत डायमंडचे, ह्याच्यामध्ये त्याच्या काय आलेला आहे, 7वा जो गुणधर्म आहे, हिरा विद्युत दुर्वाहक असतो, आहे डायरेक्ट वाक्य, राईट, कारण त्यात मुक्त इलेक्ट्रॉन्स नसतात. हे आपलं वाक्य होतं, हिरा दुर्वाहक असतो, राईट. त्याच्यानंतर बघा खाली उपयोगामध्ये काच कापण्याच्या व खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणात काय वापरतात, हिरे वापरतात. 2 वाक्य तर आपल्याला इथेच मिळालेले आहेत. त्याच्यानंतर आहे ग्रॅफाइट बद्दल. आता ग्रॅफाइटचं जे स्ट्रक्चर आहे ते बघा अशा प्रकारचं, अशा डायमेन्शनचं आपल्याला स्ट्रक्चर आढळून येतं, आणि म्हणूनच प्लेट्सवर प्लेट्स अशा टाईपचं हे स्ट्रक्चर असतं. म्हणूनच आपण काय करू शकतो, हे जे आहे ग्रॅफाइटनी आपण लिहू सुद्धा शकतो. आणि इथे जे आहे तुम्हाला ग्रॅफाइटचे बघा गुणधर्म दिसून येतील की ग्रॅफाइट जो आहे तो काय करतो, हे बहुतांश द्रावकांत विरघळत नाहीत. त्याच्यानंतर मग त्याचं जे आहे खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स असतात. आता इथे ग्रॅफाइटचे उपयोग सुद्धा दिलेले आहेत, म्हणजे उपयोगावर जरी प्रश्न आला आपल्याला तरी त्याचं उत्तर आपल्याला मिळतं. आणि इथे लक्षात घ्या की काय दिलेलं आहे की ग्रॅफाइट हा जो आहे तो विद्युत सुवाहक आहे. म्हणजे अशा रीतीने जे आहे आपला प्रश्न जो होता त्याचे 4ही वाक्य जे आहेत ते आपल्याला इथे डायरेक्ट दिलेले होते. मागच्या वेळी कंबाईनला हा प्रश्न होता, त्याच्या खालचाच प्रश्न जो आहे त्यांनी राज्यसेवेला विचारलेला आहे. ओके, आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, जर पाण्याची घनता 1000 kg/m³ आणि तांब्याची घनता 8.9 × 10³ kg/m³ असेल तर तांब्याची सापेक्ष घनता किती? सापेक्ष घनता म्हणजे काय, तर रिलेटिव्ह डेन्सिटी किती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. आता रिलेटिव्ह डेन्सिटी जर काढायची असेल कोणत्याही पदार्थाची सापेक्ष घनता म्हणजे काय की जेव्हा त्या पदार्थाची घनता ही पाण्याच्या घनतेच्या तुलनेत काढली जाते तेव्हा आपण त्याला सापेक्ष घनता किंवा रिलेटिव्ह घनता असं म्हणतो. बघा आता इथे तांब्याची घनता आहे आणि ही तांब्याची सापेक्ष घनता जी आपल्याला काढायची आहे ती जर आपण पाण्याच्या घनतेसोबत त्याची तुलना केली, ओके, म्हणजे तांब्याच्या घनतेची पाण्याच्या घनतेसोबत जेव्हा आपण तुलना करतो त्याला आपण काय म्हणू, सापेक्ष घनता म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटी. आता आपल्याला इथं कशाची घनता विचारलेली आहे, तांब्याची सापेक्ष घनता विचारलेली आहे. मग आता सापेक्ष घनता जी आहे ती कशी कॅल्क्युलेट करायची, फार सोपा असा प्रश्न होता. ठीक आहे, सापेक्ष घनता मी तुम्हाला सांगितलं ज्या घटकाची आपल्याला घनता काढायची आहे, ठीक आहे, तांब्याची घनता, त्याच्यानंतर तुलना कुणासोबत करायची, तर पाण्याच्या घनतेसोबत त्याची तुलना करायची. आता लक्षात घ्या इथे आपल्याला या प्रश्नामध्ये पाण्याची घनता दिलेली आहे, तांब्याची सुद्धा घनता दिलेली आहे. म्हणजे आपल्याला काय फक्त कॅल्क्युलेशन करायचं आणि कॅल्क्युलेशन फार सोपं असं आहे. आता इथे आपल्याला दिसून दे 8.9 × 10³ ओके kg/m³ अपॉन पाण्याची घनता किती आहे तर 1000. म्हणजेच मी याला 1000ला असं सुद्धा लिहू शकते का 10³ लिहू शकते, राईट. आणि त्याचं युनिट काय kg/m³. आता इथे लक्षात घ्या की पहिल्यांदा हा काय होईल, कट होऊन जाईल, राईट. आणि युनिट सुद्धा काय होतो, कट होतो, कारण ते रिलेशन आहे. तुलना करतोय आपण, तुलना जेव्हा करतो तेव्हा कोणत्या गोष्टींची तुलना करतो आपण, जे सारखेच घटक असतील, दोघांचंही युनिट सारखंच आहे, सारख्याच
रूपातले घटक जर असतील त्यांची आपण तुलना करतो. म्हणजे इथे जे आहे आपला आन्सर काय येतंय 8.9 एवढा आन्सर येतं. इथं आपण पुढे युनिट लावू का? नाही, ती युनिट कॅन्सलच होते आणि ही तुलना असल्यामुळे आपण काय करत नाही, युनिट इथं देत नाही, कारण तो रेशिओ टाईपमध्ये असतो. ठीक आहे, हे झालं आपलं आन्सर 8.9. होतं सोपं. म्हणजे आपलं आहे पहिला ऑप्शन हे आन्सर आहे. इथे बघा की पहिले एक ऑप्शन तर पहिलेच एलिमिनेट होतो. तुम्हाला जर माहिती असलं घनता म्हणजे काय, तर हा ऑप्शन जो आहे सेकंड ऑप्शन तो पहिलेच एलिमिनेट होतो, कारण त्याच्यामध्ये युनिट दिलेलं आहे आणि फार सोपं असं कॅल्क्युलेशन हे होतं. ठीक आहे, बघा या पुस्तकामध्ये स्टेट बोर्डच्या आपल्याला दिलेलं आहे की घनता म्हणजे काय. तर मग आपण कसं काढतो ते, वस्तुमान आपण आकारमान, राईट, तशी काढतो. आणि सापेक्ष घनता सुद्धा आपल्याला देण्यात आलेली होती. कशा रीतीने सापेक्ष घनता काढल्या जाते, तर हे जे गुणोत्तर आहे हे समान राशींचे गुणोत्तर प्रमाण असते. ठीक आहे, समान राशींचे, म्हणून यास एकक नाही असं डिटेलमध्ये तुम्हाला त्या वाक्यात एका वाक्यातच दिलेलं आहे. हे तुम्ही वाचले असलं तुम्हाला लक्षात येते की ही समान राशींची गुणोत्तर असते, म्हणून त्याला एकक नसते. ठीक आहे, आणि सापेक्ष घनतेलाच काय म्हणतो आपण, विशिष्ट गुरुत्व असं सुद्धा म्हणतो. बघा लक्षात घ्या, ज्याप्रमाणे आयोगाने प्रश्न विचारला तर हा जो प्रश्न होता स्टेट बोर्डच्या याच्यामध्ये दिलेला सॉल्व्ह करून, हा प्रश्न सेम होता. फक्त इथे जे आहे लोखंडाची घनता दिलेली होती, आपल्याला काय दिलेलं होतं, तर आपल्याला तांब्याची घनता दिलेली होती. राईट, तांब्याची होती. इथं बघा पाण्याची आणि लोखंडाची आहे, आणि त्यांनी जे आहे हे पूर्ण प्रॉब्लेम जे आहे तो सॉल्व्ह करून दिला होता. म्हणजेच तुम्ही स्टेट बोर्ड वाचताना जे आहे तर फक्त आपल्याला थेरी इन्फॉर्मेशन वाचायची आहे का, नाही, ते जे प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा सॉल्व्ह करून बघायचे. सेम प्रॉब्लेम होता, इथं फक्त लोखंडाच्या घनतेच्या जागी तांब्याची घनता, म्हणजे नाव चेंज केलं आणि अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला उत्तर मिळतं. ओके, आता पुढचा प्रश्न जो आहे तो बघूया. जर प्रकाश पहिल्या माध्यमातून 2 × 10⁸ मीटर पर सेकंड वेगाने जाताना दुसऱ्या माध्यमात त्याचा वेग 1.25 × 10⁸ मीटर पर सेकंड होत असेल तर दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील अपवर्तनांक काढा. म्हणजेच काय, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, पण या प्रश्नामध्ये हे लक्षात घ्यायचं, चुकतात कुठे विद्यार्थी. ठीक आहे, या प्रश्नामध्ये हे लक्षात घ्यायचं की हा जो भाग आहे दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील अपवर्तनांक, हे महत्वाचं आहे. कारण इथं प्रश्न आणखी वेगळा बनवू शकतो की पहिल्या माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भातील अपवर्तनांक काढा, म्हणून कन्फ्यूज व्हायचं नाही. मग अपवर्तनांक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो बघण्याच्या आधी आपल्याला बघावं लागेल रिफ्रॅक्शन म्हणजे काय. ठीक आहे, रिफ्रॅक्शन जे आहे, मग कोणताही प्रकाश जो आहे कोणत्याही एका जे आहे पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जेव्हा प्रवेश करतो तेव्हा त्याच्या मार्गिकेमध्ये काय होतो, तर बदल होतो. आता इथे लक्षात घ्या की अशा रीतीने तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, इथे तुम्हाला अशा रीतीने जे दिसतंय तर प्रकाश जो आहे एका माध्यमातून, हे पहिलं माध्यम आहे, एका माध्यमातून जेव्हा दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा त्याच्या मार्गिकेमध्ये काय होतो, बदल होतो. आणि हा मार्गिकेमध्ये जो बदल होण्याचं प्रमाण आहे ते त्याच्या काय असतं, तर माध्यमातील वेगावर डिपेंडंट असतं. आता लक्षात घ्या, इथे आपण बघूया की इथे अशा रीतीने जर आपण पाहिलं की हे एक दुसरं माध्यम आहे. ठीक आहे, हे दुसरं माध्यम आहे आणि हे पहिलं माध्यम आहे. आता इथून जे आहे हा लाईट अशा रीतीने इथे पडलेला आहे. ठीक आहे, प्रकाश पडला. आता इथे काय करेल, दुसऱ्या माध्यमात एंटर करेल. दुसऱ्या माध्यमात एंटर करताना काय होतं की त्याच्या मार्गिकेमध्ये बदल होतो. ठीक आहे, बघा अशा रीतीने हे जे आहे ही नॉर्मल आपण ड्रॉ केली. अशा रीतीने हा कसा जायला पाहिजे होता, सरळ जायला पाहिजे होता. राईट, अशा रीतीने सरळ जायला पाहिजे होता इकडे, पण ह्याच्या मार्गिकेमध्ये काय झालं, बदल घडून आला आणि ह्यालाच आपण रिफ्रॅक्शन असं म्हणतो. म्हणजेच प्रकाश जेव्हा एका माध्यमातून एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रवेश करतो तेव्हा त्याच्या मार्गिकेमध्ये बदल घडून येतो आणि हा बदल जो आहे तो वेगवेगळ्या माध्यमांसाठी वेगवेगळा असतो. ठीक आहे, आणि मग अशाच याच्यावरून आपण काय काढतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढतो. आता लक्षात घ्या, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढण्याचं जे आहे अपवर्तनांकाचा आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये आपल्याला फॉर्म्युला दिलेला होता. आणि इथे जे आहे मग अपवर्तनांक काय म्हटलेलं आहे आपल्याला, तर दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील अपवर्तनांक. मग आपण तो कसा काढणार, तर त्याला असं लिहिलं जातं. ओके,
इथे बघा दिलंय की दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील. मग आपल्याला काय करावं लागेल, प्रकाशाचा पहिल्या माध्यमातील वेग, माध्यमातील वेग त्याला आपण v1 असं म्हणूया. ठीक आहे, अपॉन प्रकाशाचा दुसऱ्या माध्यमातील वेग त्याला आपण काय म्हणू, तर v2 असं आपण म्हणूया. आणि बस हा जो रेशिओ आहे तो तुम्हाला काढायचा आहे. तुमच्याकडे व्हॅल्यू आहेत, राईट. पहिल्या माध्यमातील वेग दिलेला आहे, दुसऱ्या माध्यमातील वेग सुद्धा दिलेला आहे. आता लक्षात घ्या, पहिल्या माध्यमातील आणि दुसऱ्या माध्यमातील वेग जर आपण पाहिला तर पहिल्या माध्यमातील वेग किती आहे, इथं आपण कॅल्क्युलेशन करूया. ठीक आहे, तर इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो काढायचा झाला तर 2 × 10⁸ अपॉन काय येते 1.25 × 10⁸. आणि ह्याला जर आपण कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर ह्याचा आन्सर आपल्याला मिळतं 1.6 एवढं आन्सर मिळतं. आणि ते थर्ड ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे. बघा चुका काय होतात की आपण काय करतो की या v1च्या जागी नाही का आपण v2 घेतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जे विचारलेलं आहे, मग तुम्ही जर v2 अपॉन v1 असं जर केलं तर ह्याचा अर्थ मला जर वर्डमध्ये बोलायचं झालं तर हा काय होतो की पहिल्या माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भातील वेग जो आहे अपवर्तनांक होतो हा. मग हे जर तुम्ही केलं तर मग आन्सर काय येईल 1.25 × 10⁸ अपॉन 2 × 10⁸. हे तुमचं आन्सर येतं 0.625 एवढं. ते सुद्धा आयोगाने चौथ्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे, कारण आयोगाला माहीत असतं की विद्यार्थी काय चूक करतात. ठीक आहे, तर मग हे बघा अशा रीतीने जर कॅल्क्युलेट केलं चौथ्या ह्याच्यामध्ये ते आन्सर आहे. आपल्याला काय वाटतं आपला आन्सर आलेला आहे, कारण ऑप्शनमध्ये आपण काढलेलं आन्सर होतं पण ते आन्सर चुकलेलं असतं. त्याच्यामुळे जे आहे बेसिक जे आहेत गोष्टी त्या जर तुम्ही व्यवस्थित वाचल्या, ना की फक्त फॉर्म्युला पाठ करायचा. फक्त फॉर्म्युला पाठ केलं तर तुमचा आन्सर चुकणारच आहे, पण त्याच्या मागे काय बेसिक आहे ते जर तुम्ही व्यवस्थितरित्या केलं तर तुमचा प्रश्न चुकणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या तिसरा ऑप्शन होता, चौथा नाही. बघा इथे आपल्याला सगळंच दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे सुद्धा दिलेलं आहे की जर पहिल्या माध्यमाचा विचारलेला असेल तर तो कसा काढायचा हे पण आपल्याला स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर मग रिफ्रॅक्शनचे लॉ वगैरे दिलेले आहेत, म्हणजे तुम्ही बेसिक पासनं जर वाचलं तर तुमचं व्यवस्थितरित्या जे आहे प्रश्न सोडवता येईल. पुढचा प्रश्न आहे, एका माणसाला 25 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यास 30 सेकंद लागतात, तर त्या माणसाने वापरलेली शक्ती किती. शक्ती म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे, पॉवर विचारलेलं आहे. आता लक्षात घ्या, कोणतीही व्यक्ती समजा इथे अशा रीतीने एक टॉवर आहे. ठीक आहे, हे टॉवर आहे, इथं आपल्याला वस्तू न्यायची आहे. ही वस्तू इथे आहे, ही वस्तू इथं बेसला आहे आणि ही इथे न्यायची आहे. आपल्याला वस्तू इथे न्यायची आहे. आता लक्षात घ्या काय झालंय की हा जो आहे हा राम नावाचा जो मुलगा आहे. ठीक आहे, तर अशा रीतीने हा काय करतो की ह्या जे आहे वस्तू, ठीक आहे, जबाबदारी घेतो की मी ही वस्तू जी आहे ना इथं नेऊन ठेवेल. आता ही याची उंची किती आहे, याची उंची आहे h, जी उंची आहे ती 5 मीटर एवढी उंची आहे. याचं वजन किती आहे, तर वजन आपल्याला दिलेलं आहे ते आहे 25 किलो. म्हणजे हा 25 किलोचा जो बॉक्स आहे तो त्याला ह्या 5 मीटर हाईट असलेल्या ठिकाणी न्यायचा आहे. ठीक आहे, आता लक्षात घ्या हा जेव्हा 25 किलोचा बॉक्स उचलून नेईल तर फक्त त्याला वजन उचलायचं आहे काय 25 किलो नाही. तर इथे लक्षात घ्या हा जेव्हा वर नेईल तर एक कन्सेप्ट आहे, तो म्हणजे काय, गुरुत्वाकर्षण बल, राईट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो काय करेल, याच्यावर ऍक्ट होईल. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणत्या दिशेला ऍक्ट होईल, तर तो इथे लक्षात घ्यायचं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो खालच्या दिशेला ऍक्ट होईल. म्हणजेच हे काय करेल, अशा प्रकारे खालच्या दिशेला त्या वस्तूला काय करावं लागेल, अट्रॅक्ट. हा काम करणं सोडून देईल का, नाही. काम तर आपल्याला करायचंय, जबाबदारी आपण घेतली आहे. हा 25 किलोचं जे सामान आहे इथं पोहोचवायचं आहे 5 मीटर हाईट असलेल्या ठिकाणी. मग ह्याला जे काम करावं लागेल ते काय, तर G = 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्याच्या विरुद्ध सुद्धा हा फोर्स जो आहे त्याच्या विरुद्ध सुद्धा कार्य करावं लागेल. म्हणजे 25 किलोचं वजन तर उचलावंच लागेल, परत ह्याच्या विरुद्ध सुद्धा कार्य करावं लागेल. म्हणजेच आपण जर एकूण बल किती लावायचंय तर फक्त मास विचारात घेता येईल का आपल्याला, नाही. तर विरुद्ध दिशेने ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे mg
राईट. फोर्स इज इक्वल टू mg. आणि लक्षात घ्या की आपल्याला कार्य काढावं लागेल. कार्य किती केलं ते काढावं लागेल ना. मग कार्य कसं काढतो आपण? काहीतरी बल लावतो आणि बल लावल्यानंतर कार्य पूर्ण झालं असं केव्हा म्हणता येईल? की जेव्हा ज्या याच्यावर गोष्टीवर ज्या घटकावर आपण बल लावलेलं आहे त्याचं विस्थापन होईल म्हणजेच डिस्प्लेसमेंट होईल तेव्हाच कार्य झालं असं म्हणू शकतो आपण. म्हणजे F इंटू एस. आता लक्षात घ्या इथे एस काय आहे? किती विस्थापन करायचं आहे? जमिनीपासून या 5 मीटर अंतरावर विस्थापन. म्हणजे विस्थापन किती झालं? 5 मीटरचं विस्थापन. फोर्स किती लागला? m इंटू जी. मग आता फोर्स मी किती काढेल? मास किती आहे? 25 इंटू जी किती आहे? 9.8. ओके, हे झालं माझा फोर्स. ठीक आहे. आता लक्षात घ्या की मला वर्क काढायचं असेल. वर्क किती? तर 25 गुणेला 9.8 गुणेला इथे किती? तर डिस्प्लेसमेंट सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. म्हणजेच हे झालं जवळजवळ 1225 एवढं काय येतं हे वर्क डन जूलमध्ये काढतात. ठीक आहे, युनिट त्याचं जूल आहे. 1225 हे झालं कार्य. एकूण त्यांनी कार्य किती केलं लक्षात आलं. आणि आता मला काय विचारलंय? कार्य विचारलंय का? नाही, कार्य विचारलं तर हे माझं आन्सर झालं. मला त्यांनी शक्ती विचारलेली आहे. आणि शक्ती म्हणजे काय? तर किती एकक वेळात किती कार्य केलं जातं हे जेव्हा रिलेशन मी काढते त्याला शक्ती असं म्हटलं जातं. म्हणजेच पॉवर जी आहे ती कशी काढेल मी? वर्क डन अपॉन टाइम. हे झालं कार्य. मग आता मला सांगा की त्यांनी काय केलं? 30 सेकंदास 30 सेकंद एवढा वेळ देण्यात आलेला आहे त्याला. मग त्याला पॉवर शक्ती किती लावावं लागेल? 1225 अपॉन 30. राईट. आणि ह्याचं उत्तर काय येतं? तर ह्याची व्हॅल्यू येते 40.83 वॅट एवढी ह्याची व्हॅल्यू येते. आणि हे होतं आपलं सेकंड ऑप्शनमध्ये आन्सर. लक्षात आलं? मी तुम्हाला समजावून सांगताना एवढं लिहिलंय पण एवढंच लक्षात घ्यायचं की तुम्हाला बेसिक जर माहिती असेल की इथे जो आहे काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होणार आहे विरुद्ध दिशेने त्याच्याही विरुद्ध कार्य करावं लागेल ना. मग आता विद्यार्थ्यांनी जे आहे ज्यांचं चुकलं असेल त्याच्यामधल्या मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी हीच चूक केली की फोर्स जो आहे तो घेताना फक्त mच विचारात घेतला. म्हणजे फक्त 25 एवढंच पकडलं पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स लक्षात घेतला नाही. आणि इथे कुठेही मेन्शन केलेलं होतं का ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा जी? नव्हतं मेन्शन केलेलं. पण मग तुम्हाला जर फोर्स लावायचं असेल बल तर ह्याच्या विरुद्धही कार्य करावं लागेल ना. हे बेसिक झालं. कन्सेप्टमध्ये हे क्लिअर असतं तुमचं. मग आता ह्याच्या विरुद्ध कार्य जे करावं लागेल तर जी तो लक्षात घेतला तर आन्सर बरोबर येतं. नाही तर याचा आन्सर चुकतं. आता लक्षात घ्या की इथे बघा आपल्याला दिलेलं आहे की वर्क कार्य म्हणजे काय? तर इथे तशाच प्रकारचं जे आहे एक्झाम्पल देण्यात आलेलं होतं. mgh अशा प्रकारे आपण काय काढतो? कार्य काढतो. त्यालाच आपण पोटेन्शियल एनर्जी सुद्धा म्हणतो. कारण स्थितीज ऊर्जा ज्याला म्हणतो आपण. कारण मग जे काम केलं ते जाऊन एका ठिकाणी काय झालेलं आहे? स्थिर केली आहे आपण ती वस्तू. त्याच्यामध्ये काय असेल तेव्हा पोटेन्शियल एनर्जी असेल जी mgh ने दाखवली जाते. आणि पुढे जे आहे काय म्हटलंय की शक्ती म्हणजे काय? कार्य करण्याच्या दरास काय म्हणतात? शक्ती असं म्हणतात. आणि शक्ती ह्या फॉर्म्युल्यानी काढली जाते. राईट. तर अशा प्रकारे जे आहे हे आपल्या स्टेट बोर्डमध्ये दिलेलं होतं. आता लक्षात घ्या मागच्या वेळी जो आहे एकदा जो आहे तो प्रश्न म्हणजे हा विचारण्यात आला होता की 1 किलोवॅट अवर म्हणजे किती जूल? हा प्रश्न विचारण्यात आला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर मागच्या राज्यसेवेच्या एक्झाममध्ये काय प्रश्न विचारण्यात आला होता की बघा बिल विचारण्यात आलं होतं. मशीन जर चालवली त्याचं बिल किती येईल? तर त्याच्यामध्ये इथं 1 किलोवॅट अवर इज इक्वल टू 1 युनिट जर असेल तर तुम्हाला ते बिल काढता येत होतं. राईट. म्हणजे इथे बघा किती प्रश्न एकाच पेजवरून किती प्रश्न आलेले आहेत. म्हणजे आधी ह्याच्यावर 1 किलोवॅट अवरवर प्रश्न, त्याच्यानंतर 1 युनिटच्या ह्याच्यावर प्रश्न, आता शक्तीवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हे जे आहे हे पूर्ण घटक जे आहेत फिजिक्सचे व्यवस्थित करून ठेवा स्टेट बोर्डमधून. ठीक आहे. बेसिकच फॉर्म्युला. काही कठीण होतं का फॉर्म्युल्यामध्ये? नाही. फक्त इथे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की तिथं जीच्या विरुद्ध तुम्हाला कार्य करायचं आहे. बाकी सगळ्या गोष्टी तर प्रश्नातच दिलेल्या होत्या. पुढचा प्रश्न बघूया. लेझर किरण पृथ्वीवरून चंद्राकडे सोडल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून परावर्तित होऊन पृथ्वीवर परत येण्यास 2.56 सेकंद लागतात. तर चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमण कक्षेची त्रिज्या किती? म्हणजे इन शॉर्ट आपण जे आहे अशा रीतीने डायग्राम काढू शकतो. ही आहे अर्थ. ठीक आहे. त्याच्यानंतर ही आहे चंद्राची परिभ्रमण कक्षा आणि हा आहे इथं चंद्र. ठीक आहे. हा आहे मून. आता काय म्हटलेलं आहे आपल्याला
की लेझर किरण जे पृथ्वीवरून चंद्राकडे अशा रीतीने पाठवलेलं आहे. हे लेझर किरण पृथ्वीवरून चंद्राकडे पाठवलेलं आहे. त्याच्यानंतर इथं काय म्हटलंय की परावर्तित होऊन म्हणजे रिफ्लेक्ट होऊन परत येण्यासाठी, म्हणजे हे इथं गेलेलं आहे आणि तिथून मग रिफ्लेक्ट होऊन परत येण्यासाठी म्हणजे इथून पृथ्वीवरून हे इथे गेलं आणि तिथून परत आलं. हा एकूण वेळ किती दिलेला आहे आपल्याला? 2.56 सेकंद दिलेला आहे. मग जर मी तुम्हाला म्हटलं की ह्या परिभ्रमण कक्षेला आपण असं म्हणू की हे जी परिभ्रमण कक्षा आहे याला मी आर असं म्हणते, ह्याचं जे डिस्टन्स आहे अर्थपासून मूनपर्यंतचं म्हणजे पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचं अंतर आर आहे. मग ह्या पृथ्वीपासून त्या किरणाने किती प्रवास केला एकूण? तो पृथ्वीपासून गेला इकडे एम पर्यंत म्हणजे आर एवढा डिस्टन्स गेला. त्याच्यानंतर तिथून परावर्तित होऊन तो रिटर्न आलेला आहे पृथ्वीकडे म्हणजे आणखी आर एवढा तो परत आलेला आहे. म्हणजे एकूण डिस्टन्स किती कव्हर केलं त्यांनी? अंतर, एकूण अंतर आर प्लस आर म्हणजेच 2r एवढं अंतर त्यांनी कापलेलं आहे. म्हणजे हा 2.56 सेकंड जो वेळ दिलाय तो 2r म्हणजे 2 जे आहेत आर एवढं डिस्टन्स आपण अर्थ आणि मून मधलं हे अंतर मानलेलं आहे. 2r एवढं डिस्टन्स करायला त्यांनी 2.5 सेकंड लावलेले आहेत. आता लक्षात घ्या ह्याच्यामध्ये आपल्याला आणखी एका घटकाची गरज आहे, ती म्हणजे लाईट दिलेला आहे आपल्याला. मग लाईटचा वेग किती आहे तर ते आपल्याला माहित आहे. ठीक आहे, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड हा आहे लाईटचा वेग. मग आता इथे जर आपल्याला फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला काय आहे तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा अगदी बेसिक फॉर्म्युला जो आपल्याला लहानपणापासून आहे शिकायला, राईट. म्हणजेच याला काय म्हणतो आपण? चाल इज इक्वल टू कापलेले एकूण अंतर, कापलेले एकूण अंतर भागेला एकूण वेळ. मग कापलेले एकूण अंतर किती आहे? किती बघितलं की आपण बघितलं 2r एवढं एकूण अंतर त्यांनी कापलेलं आहे. एकूण वेळ किती घेतलेला आहे तर 2.56 सेकंड घेतलेला आहे. आणि आता चाल किती आहे, स्पीड किती आहे लाईटची? 3 × 10⁸. आता लक्षात घ्या आपल्याला काय विचारलेलं आहे? त्रिज्या विचारलेली आहे. त्रिज्या म्हणजे काय? ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ही काय म्हणू शकतो आपण? अर्थ आणि मून मधलं जे डिस्टन्स आहे, कारण ही झाली परिभ्रमण कक्षा, राईट. आणि ज्याच्या भोवती तो परिभ्रमण करतोय तिथपासून जर आपण चंद्रापर्यंतचं अंतर काढलं तर त्याला आपण त्रिज्या म्हणू शकतो, राईट. म्हणजे आर त्रिज्या जी आहे ही जी काढायची आहे, ही काय काढायचं आहे आपल्याला? आर काढायचं आहे. मग आर जर मला काढायचं असेल तर मग मी काय करेल? फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करेल. 3 × 10⁸ × 2.56. हा 2 काय जाईल? इथं खाली जाईल. ओके. आणि ह्याची जर मी व्हॅल्यू काढली आरची तर ही मला काय मिळते तर इथे लक्षात घ्या, ही व्हॅल्यू मला मिळते 384 × 10⁶ मीटर एवढी मिळते. ठीक आहे, सॉरी किलोमीटर एवढी मिळते. एक मिनिट, 10⁶ मीटर एवढी मिळते. म्हणजेच मग मला थोडंसं कन्वर्जन करावं लागेल आन्सर काढण्यासाठी. तर 3.84 × 10⁸ मीटर. इथे लक्षात घ्या ऑप्शन्समध्ये किलोमीटरमध्ये सुद्धा आन्सर्स दिलेले आहेत. काही मीटरमध्ये 2 किलोमीटरचे ऑप्शन आहेत, 2 मीटरचे ऑप्शन आहेत. तर इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. हा पॉईंट फक्त मी काय केलं? 2नी इकडे आणला, त्याच्यामुळे रेस⁻² 2नी वाढलं. म्हणजे हे मला उत्तर मिळालेलं आहे. चौथं माझा आन्सर आहे. किती फॉर्म्युले वापरले? एकच, राईट. कोणता? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आलं उत्तर. त्यासाठी तुम्हाला काय गोष्टी माहिती पाहिजेत की हे जे आहे अंतर ते तर दिलेलंच आहे, वाक्यावरूनच समजतं की त्यांनी 2r एवढं अंतर कापलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती पाहिजे लाईटची स्पीड, जी आपल्याला बेसिकमध्ये झालेलीच असते. बघा इथे लक्षात घ्या, हे बघा आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे प्रकाशाचा वेग. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे इथं आपल्याला? चाल म्हणजे स्पीड कसा काढायचा ते सुद्धा दिलेलं आहे. व्हेलॉसिटी कशी काढायची ते सुद्धा दिलेलं आहे. त्याच्यावरून कोणतंही प्रॉब्लेम कसंही आलं तरी तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता, राईट. काही कठीण वाटतात का प्रश्न? नाही, सोपे फॉर्म्युले होते. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. लहानपणापासून आपण हा फॉर्म्युला शिकून असतो. फक्त तिथं थोडंसं नाही का कन्सेप्ट जर क्लिअर असले तर आपण लॉजिक लावून लगेच सॉल्व्ह करू शकतो आणि फार कमी वेळात सॉल्व्ह करू शकतो.
पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पेशी घटकाभोवती पटल म्हणजे आवरण नसते, ज्याला आपण सेल वॉल असं सुद्धा म्हणू शकतो. आता लक्षात घ्या, सेल वॉल पेशी काय आहेत, बेसिक जो आहे फंक्शनल युनिट आहे. ओके, कोणत्याही ऑर्गनचं म्हणा, कोणत्याही घटकाचं जे आहे बेसिक युनिट आहे ते सेल म्हणजे. आता लक्षात घ्या, सेल जी आहे पेशी, तर त्यांना काय असते, तर काही याच्यात म्हणजे जसं वनस्पती पेशी वगैरे जर बघितल्या तर त्यांना एक बाहेरून आवरण असते एक प्रकारचं, त्याला आपण सेल वॉल असं म्हणतो. आता आपल्याला विचारलं की सेल वॉल कशामध्ये प्रेझेंट नसते, तर इथे लक्षात घ्या, क्लोरोप्लास्ट जे आहेत म्हणजेच फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण क्रियेत जे आहे मदत करणारे क्लोरोप्लास्ट जे आहेत त्याच्यावर जे असते सेल वॉल प्रेझेंट असते. त्याच्यानंतर मायटोकॉन्ड्रिया, ह्याच्यावर जे आहे दोन मेम्ब्रेन आउटर मेम्ब्रेन असतात ह्याला. तर बाहेरची मेम्ब्रेन जी असते ती साधी मेम्ब्रेन असते, आतली मेम्ब्रेन जी असते ती काय असते, फोल्ड झालेली असते. मायटोकॉन्ड्रियामध्ये सुद्धा प्रेझेंट असते. आणि लायसोझोम जे आहेत, ठीक आहे, तर त्यांना आपण लायसोझोम्स काय असतं त्याच्यामध्ये, तर ते काय करतात, जे जुने झालेल्या पेशी आहेत किंवा ज्या पेशींचं काम नाही आहे, ज्या पेशींचं काम संपलेलं आहे, त्यांना डायजेस्ट करण्याचं काम हे लायसोझोम्स करत असतात, कारण याच्यामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात. मायटोकॉन्ड्रिया काय करतात, तर आपण ह्याला काय म्हणतो, पॉवर हाऊस ऑफ द सेल असं सुद्धा म्हटलं जातं, राईट. हे काय करतात, तर एनर्जी निर्माण करण्याचं कार्य करतात. इथे रायबोझोम्स जे आहेत, रायबोझोम्स काय करतात, तर हे प्रथिनांची निर्मिती करतात. प्रथिनांची निर्मिती करतात आणि ह्यांच्यावर जे आहे सेल वॉल प्रेझेंट नसते. ओके, रायबोझोम्सवर. इथे लक्षात घ्या, हे जे दिलेले आहेत सगळे हे आपले सेल ऑर्गॅनेल्स असं आपण म्हणतो. म्हणजे पेशीचं स्वतःचं जे आहे कार्य करण्यासाठी त्यांना वेगवेगळे जे आहेत, जसं आपल्या बॉडीमध्ये ऑर्गन सिस्टीम्स असतात तसं प्रत्येक पेशीमध्ये सुद्धा त्यांचे वेगवेगळे ऑर्गॅनेल्स असतात. मग त्याच्यामध्ये गॉल्जी कॉम्प्लेक्स येतं, राईट. त्याच्यानंतर लायसोझोम्स ज्याला लैकारिका असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं. आता हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे आहे ना, तर इथे जे आहे तुम्हाला हे जे पॉइंट्स दिसून येतात बघा छोटे छोटे, हे असतात रायबोझोम्स. ओके, हे जे पॉइंट्स असतात छोटे छोटे दिसतात दाण्यासारखं स्ट्रक्चर, त्यांना रायबोझोम्स म्हणतो. आणि हे प्रथिन संश्लेषणाचं कार्य करतात, प्रोटीन सिंथेसिसचं. इथे जे आहेत सगळे ऑर्गॅनेल्स दिलेले आहेत, त्यांचे कार्य सुद्धा दिलेले आहेत बघा. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करतं, त्याच्यानंतर स्ट्रक्चर कसं असतं, सेल वॉल प्रेझेंट असते की नसते, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इथं दिलेल्या आहेत बघा. इथे बाह्यावरण आहे, इथे हा काय आहे, क्लोरोप्लास्ट. ओके, तर इथे बाह्यावरण आहे, इथं त्याला कवर आहे. त्याच्यानंतर हा आहे तंतुकणिका किंवा मायटोकॉन्ड्रिया असं आपण त्याला म्हणतो. हा दोन मेम्ब्रेननी बनलेला असतो. ही झाली आउटर मेम्ब्रेन, ही आतली जी आहे फोल्ड झालेली ही इनर मेम्ब्रेन असं त्याला म्हणतात. म्हणजेच इथं जे आहे सगळे जे घटक दिले होते बाकीचे त्यांच्यावर सेल वॉल प्रेझेंट असते, पण रायबोझोम्सवर नसते. ठीक आहे, हे आपल्याला स्टेट बोर्डच्या एक पुस्तकामध्ये दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, मानवाच्या पोटामध्ये कोणते जठर रस स्त्रवतात. आता मानवाच्या पोटामध्ये जे जठर रस आहे तर तुम्हाला माहिती असेल, मानवाच्या पोटामध्ये अन्न पचनासाठी काय असतं, तर ॲसिडिक मीडियम आवश्यक असतं. ठीक आहे, आम्लधर्मीय मीडियम आवश्यक असतं. म्हणजे मग त्याच्यामध्ये आम्ल तर असलंच पाहिजे. आता लक्षात घ्या, ह्याच्यापैकी दोनच ऑप्शनमध्ये आपल्याला आम्ल दिसते, HCl दिसते, मग बाकीचे दोन ऑप्शन तर एलिमिनेट झाले. मग आता ह्याच्यापैकी कोणतं, तर लक्षात घ्या, जठर रस जे असते त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे HCl आणि पेप्सिन प्रेझेंट असते. डायजेस्टिव्ह सिस्टीम जर आपण शिकलो तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की माउथमध्ये, तोंडामध्ये आपण जेव्हापासून घास घेतो तेव्हापासूनच हे डायजेस्टिव्ह सिस्टीमचं कार्य चालू होतं. आणि तोंडामध्ये जी लाळ असते त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे एन्झाईम्स असतात. मग लाळ, त्याच्यानंतर मग इसोफेगसमधून जे आहे अन्ननलिकेमधून अन्न खाली येतं, मग जठरात जातं. अशा रीतीने प्रत्येक ठिकाणी जे आहे, प्रत्येक ठिकाण काय करतं, स्वतःची कार्य करतं, वेगवेगळे एन्झाईम्स वापरले जातात. आता डायजेशन म्हणजे काय, तर जे घटक आपण खातो त्याचं काय केलं जातं, ब्रेकडाऊन केलं जातं आणि मग त्याच्यापासून काय मिळवल्या जाते, ऊर्जा मिळवल्या जाते. तर ही जे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्याच्यामध्ये मग आपण जे अन्न खातो त्याला पचवण्यासाठी जे आहे, ब्रेकडाऊन करण्यासाठी त्याचं वेगवेगळे घटक लागतात. आणि जठर रसामध्ये जे आहे हायड्रोक्लोरिक आम्ल आणि पेप्सिन असते. तर आता इथे बघा की आपल्याला ही जी आहे ही डायजेस्टिव्ह सिस्टीम दिलेली आहे. या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये प्रत्येक जे आहे घटकाचं कार्य कोणतं आहे. मग जठर असेल तर ते काय करतं, त्याच्यानंतर मग जठरात बघा की कशा प्रकारचं त्याचं स्ट्रक्चर असतं, त्याच्यानंतर हायड्रोक्लोरिक आम्ल आणि पेप्सिन
हे काय करतं, ते जठर रसामध्ये जे आहेत हे घटक स्त्रवल्या जातात आणि ते मिक्स होऊन मग पुढे अन्नाचं पचन केलं जातं. त्याच्यानंतर स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज ज्याला म्हणतो, त्याचं कार्य काय आहे, अशा रीतीने पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्याला एक्सप्लेन केलेली आहे. आणि हा जो चार्ट आहे स्टेट बोर्डमध्ये दिलेला, ह्याच्यामध्ये बघा तोंडामध्ये लाळ ग्रंथी असतात, त्याच्यामध्ये कोणतं पाचक रस असतं, टायलिन. प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. टायलिन मग ते काय करतं, पिष्टमय पदार्थाचे रूपांतर माल्टोजमध्ये करतं. त्याच्यानंतर जठर जे आहे इथं हायड्रोक्लोरिक आम्ल आणि पेप्सिन आहे आपलं उत्तर, राईट. अन्न आम्लयुक्त करणे, प्रथिनांचे विघटन करणे, जठराच्या आतील स्तराचे हायड्रोक्लोरिक आम्लापासून संरक्षण करणे. कोण करतं, हे म्युकस जे आहे ते संरक्षण करतं, कारण फार असं स्ट्रॉंग ॲसिड असतं हे जे आहे जठरात स्त्रवलं जातं, त्याच्यामुळे जी जठराची वॉल आहे त्याला काही इजा पोहोचू नये म्हणून म्युकस जे आहे ते स्त्रवलं जातं. मग ते काय करतं, तर त्या वॉलचं प्रोटेक्शन करतं. त्याच्यानंतर यकृत काय करतं, पित्तरस स्त्रवतं. मग अन्नाला आम्लारीयुक्त करणे, मोठ्या मेदकणांचे लहान कणांत रूपांतर करणे, ठीक आहे. त्याच्यानंतर स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज काय करतात बघा, ट्रिप्सिन, लायपेज आणि अमायलेज. आता प्रश्न जठर रसवर विचारण्यात आला, पुढे जर स्वादुपिंडावर विचारण्यात आला, त्याचं सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लात करतात, त्याच्यानंतर मेदाचे रूपांतर मेदाम्ल किंवा ग्लिसरॉलमध्ये करणे आणि पिष्टमय पदार्थाचे रूपांतर शर्करेत करणे. अशा रीतीने काय दिलेलं आहे, तर आपल्याला कार्य सुद्धा दिलेले आहेत, पाचक रस दिलेले आहेत, कोणता अवयव कोणतं पाचक रस स्त्रवतं आणि त्याचं कार्य काय, हे सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे, ठीक आहे. प्रश्न सोपे आहेत, फक्त तुम्ही इन्फॉर्मेशन जी आहे ती वाचलेली असली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, सस्तन प्राण्यांच्या हृदयामध्ये होणारी रक्ताभिसरणांचा क्रम सांगा. आता रक्ताभिसरण संस्था म्हणजे काय, तर बॉडीमध्ये जे ब्लडचं सर्क्युलेशन केलं जातं त्याला आपण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असं म्हणतो, म्हणजे रक्ताभिसरण संस्था असं म्हणतो. आता लक्षात घ्या, मग हे ब्लड सर्क्युलेट कशासाठी करावं लागतं, तर जे आहे ऑक्सिजन, त्याच्यानंतर अन्न घटक जे आहेत, वेगवेगळे हार्मोन्स, एन्झाईम्स वगैरे जे आहेत हे पुरवण्यासाठी जे आहे ते ब्लड सर्क्युलेट केलं जातं, राईट. मग आता इथे लक्षात घ्या, ब्लड सर्क्युलेट करताना हृदयापासून काय केलं जातं, बाकीच्या ऑर्गन्सकडे रक्त बॉडीमध्ये पाठवलं जातं. आणि हे कोणतं रक्त असतं, तर ऑक्सिजनेटेड ब्लड असतं, म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असतो. आणि मग आणखी काय कार्य असतं, तर हे कॅपिलरीज, वेन्स वगैरे जे असतात त्या ऑर्गन्सकडून काय करतात की डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट नाही आहे किंवा कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट आहे, ते सगळं रक्त परत जमा करून काय करतं, तर हृदयाकडे आणतं. मग ही झाली पूर्ण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम, ओके. आता त्याच्यामध्ये लक्षात घ्या की काय होतं की सुरुवातीला आता हृदयाची जी डायग्राम आहे, आपण असं छोटीशी डायग्राम काढण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे. तर अशा रीतीने जी आहे ही डायग्राम आपल्याला दिसून येते. हे झालं हृदय. आता इथं याच्यामध्ये येणाऱ्या ज्या आहेत तर त्या हे असतात, वेन्स असतात, त्याच्यानंतर मग आर्टरीज, अशा रीतीने जे आहे ते स्ट्रक्चर असतं. आता लक्षात घ्या इथं काय होतंय की ह्याला काय म्हणतो आपण, ऑरिकल असं म्हणतो, ठीक आहे. वरचे जे आहेत ना ते ऑरिकल्स, आलंद असं सुद्धा म्हटलं जातं. आणि खालचे जे आहेत ते व्हेंट्रिकल्स. व्हेंट्रिकल्सचा आकार जो आहे तो ऑरिकल्स पेक्षा मोठा असतो, त्याच्यामुळे आपण मोठा काढू थोडासा, ठीक आहे. आता लक्षात घ्या, पूर्ण बॉडीकडून जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आलेलं आहे ते पूर्ण येऊन कुठे येतं, तर ह्या भागामध्ये येतं. आता मी जशी अशी उभी आहे, ठीक आहे, हे हृदय आहे. हृदय आपल्या जे आहे डाव्या साईडला असतं, हे हृदय आहे. इथं काय झालेलं आहे, पूर्ण बॉडीमधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे, म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजन नसतं, ते काय होतं की हृदयामध्ये येतं. पण ते कुठे येतं, तर सर्वात पहिले ते राईट ऑरिकलमध्ये येतं, म्हणजेच उजव्या आलंदात येतं, म्हणजे इथं येतं बघा, लक्षात घ्या, ओके. त्याच्यानंतर इथून जे आहे हे रक्त कुठं पाठवलं जातं, तर इथं या राईट व्हेंट्रिकलमध्ये पाठवलं जातं, या व्हेंट्रिकलमध्ये खालच्या भागामध्ये, ठीक आहे. आता खालच्या भागामध्ये पाठवल्यानंतर हे रक्त कुठे जातं, तर ते अशा रीतीने जे आहे ब्लड पंप होऊन सिस्टोलिक आणि डायस्टोलिक प्रेशर जे असतं त्याच्यामध्ये काय होतं, ब्लड पंप केलं जातं, राईट. व्हेंट्रिकल्सचं जे होतं आकुंचन होतं, आणि आकुंचनाच्या वेळी हे रक्त काय केलं जातं, मग लंग्सकडे पाठवलं जातं. लंग्सकडे कशासाठी पाठवलं जाईल, तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स होण्यासाठी, राईट. आणि मग लंग्सकडून म्हणजे फुफ्फुसांकडून आलेलं रक्त जे असतं परत कुठे येतं, तर या लेफ्ट ऑरिकलमध्ये येतं, म्हणजे ह्या साईडला येतं, ठीक आहे, ह्या साईडला येतं. आणि मग इथून कुठे पाठवलं जाणार,
तर लेफ्ट व्हेंट्रिकलला पाठवलं जाणार आणि मग लेफ्ट व्हेंट्रिकल पूर्ण बॉडीला काय करतो तर रक्ताचा सप्लाय करतो. म्हणजे आपल्याला पहिलं सिक्वेन्स विचारलेला आहे, पहिले कुठे येतं राईट ऑरिकलमध्ये म्हणजेच उजव्या लहान पोकळीमध्ये, उजवी लहान पोकळी आहे आलंद. म्हणजे पहिला आपलं ऑप्शनमध्ये काय आलं पाहिजे बी आलं पाहिजे. आता जर इथे आपण ऑप्शन पाहिले तर आपल्याला दोनच ऑप्शनमध्ये बी दिसून येतं. सेकंड ऑप्शन जो आहे तो कट होतो बघा, इथे तुम्हाला दिसेल सेकंड ऑप्शन जो आहे एलिमिनेट होतो. याच्यामध्ये पहिले बी आहे का नाही, त्याच्यानंतर फोर्थ ऑप्शन सुद्धा एलिमिनेट होतो. उरले दोन ऑप्शन, पुढचं पाहू आपण. मग पुढे कुठं जातं तर इथून रक्त इथे जातं म्हणजेच उजवी मोठी पोकळी, उजवी मोठी पोकळी. बी नंतर काय आलं पाहिजे डी. आता ऑप्शनमध्ये बी नंतर डी इथे आहे का नाही, हा ऑप्शन कट. म्हणजे हे मिळालंय आपल्याला उत्तर राईट. म्हणजे तेवढ्या प्रोसेसनी पण तुम्हाला लगेच उत्तर मिळतं. मग आता ए पाहू आपण. ए मध्ये काय डावी लहान पोकळी आलं होतं रक्त, त्याच्यानंतर डावी मोठी पोकळी. अशा रीतीने काय होतंय की ब्लड सर्क्युलेशन होतंय. त्याच्यामुळे फार बेसिक असा प्रश्न होता की कुठून कुठे जातं रक्त. त्याच्या आतमध्ये एकदम कठीण असे प्रश्न विचारलेच नव्हते. त्याच्यामुळे तुम्ही जर डायग्राम जरी बघितलेली असली, नॉर्मली अशी डायग्राम जर काढलेली असली किंवा बघितलेली जरी असली तरी तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत होते. 2 मार्क्स हमखास होते आपले. ओके, तर इथे जे आहे स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये आपल्याला ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम दिलेली आहे. बघा इथे जे दिसतं तुम्हाला हे आहे राईट ऑरिकल, हे लेफ्ट ऑरिकल, त्याच्यानंतर राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट व्हेंट्रिकल. इथे जे निळं रंग दाखवलेला आहे हे कोणतं रक्त आहे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट नाही आहे. आणि लाल जे दिसते त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे. आणि पूर्ण मग काय केलं जातं शरीराला ते रक्त पाठवलं जातं, सगळे घटक शरीराला पुरवले जातात. आणि अशा रीतीने जे आहे बघा इथून तुम्हाला दिसतंय की हृदयाकडून धमनींद्वारे काय होते की ऑर्गन्सकडे ब्लड जातं. ठीक आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड. मग इथून जे आहे ऑक्सिजन जे आहे शरीर वापरतं आणि मग डिऑक्सिजनेटेड ब्लड शिरा जे आहेत म्हणजे व्हेन्स जे आहेत त्या जमा करून परत हृदयाकडे नेतं आणि ही सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे ती कंप्लीट होते. ओके, त्याच्यावर तुम्हाला मग प्रश्न व्हेन्सचं स्ट्रक्चर कसं असतं, आर्टरीजचं स्ट्रक्चर कसं असतं, कॅपिलरीज म्हणजे काय, असे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे बघा, हा जो प्रश्न होता हा ॲक्च्युली भूगोल या घटकातला मी प्रश्न घेतला, पण हा जो चार्ट याच्यासाठी आवश्यक असलेला चार्ट जो आहे तो सायन्सच्या पुस्तकामध्ये 6वीच्याच पुस्तकामध्ये दिलेला होता. त्याच्यामुळे मग हा जो भूगोलच्या घटकातला प्रश्न आहे मी इथे घेतला. ठीक आहे, आता बघा प्रश्न काय होता, सूर्यमालेतील ब्लँक ग्रह सूर्यापासून ब्लँक किलोमीटर अंतरावर असून सूर्याभोवती एक परिभ्रमण करण्यास त्याला 88 दिवस लागतात. तर हा असा ग्रह कोणता आहे तर 88 दिवसावरून आपण लगेच लक्षात घेऊ शकतो की तो आहे बुध ग्रह. ठीक आहे, तर आता इथे दिलेला होता आपल्याला चार्ट. हा जो चार्ट आहे सायन्सच्या 6वीच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. या चार्टमध्ये तुम्हाला सगळेच दिलेले आहेत बघा. 88 दिवस इथे दिलेला आहे, कुणाचा आहे बुध राईट. त्याच्यानंतर बाकीचे जर बघितले आपल्याला शनी दिलेलं होतं ऑप्शनमध्ये 29 वर्ष लागतात, शुक्र दिलेलं होतं 225 दिवस लागतात. ओके, त्याच्यानंतर आपल्याला कोणतं दिलेलं होतं तर मंगळ दिलेलं होतं. मंगळला किती तर 1.88 वर्ष लागतात म्हणजे 88 दिवसावरून बुध. हे आन्सर तुम्ही लगेच काढू शकत होते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये बाकीचे ग्रह कसा दिसतो, त्याच्यानंतर त्याला उपग्रह आहेत की नाही आहेत, किती अंतरावर आहे बघा इथे सगळे आसांचं किती अंशाने आस कललेला आहे, अशा प्रकारे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन जी आहे दिलेली आहे. बघा लक्षात घ्या की ह्या आता जितके आपण जवळजवळ 11 प्रश्न पाहिले. ठीक आहे, तर तिथं सगळ्या प्रश्नांचे तुम्हाला लक्षात येत असेल की इथे तुम्ही जर पाहिलं तर सगळ्या प्रश्नांचे उत्तरं जे आहेत आपल्या स्टेट बोर्डमध्ये होते. म्हणजे इथून लक्षात येतं आपल्याला की बापरे इतके जास्त प्रश्न जे आहेत डायरेक्ट विचारले जात आहेत. मग बाकीचे जे प्रश्न होते जर बघा मोलचा प्रश्न होता. ठीक आहे, त्याचं बेसिक आपल्याला पूर्ण स्टेट बोर्डच्या पुस्तकांमध्ये दिलं आहे, आपण त्याच्यावरून तो प्रश्न सॉल्व्ह करू शकतो राईट. त्याच्यानंतर बाकी जे होते रासायनिक केमिकल रिॲक्शनवर प्रश्न होता तो सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला आणखी याचे केमिस्ट्रीचे जे प्रश्न होते, बायोलॉजीचे प्रश्न होते ते सगळे आपण जे आहे या पुस्तकांवरून सोडवू शकतो. म्हणजे इथे लक्षात घ्या की तुम्ही एकाच विषयाचं जर स्टेट बोर्ड जरी केलं, ओके, विज्ञानाचं जरी केलं 6 ते 10वी एवढेच पुस्तकं, फार छोटे छोटे असे पुस्तकं असतात, ते जरी तुम्ही वाचले तर तुम्हाला लक्षात येते की एवढे मार्क्स तुमचे सेक्युअर होत आहेत. प्लस ते सेक्युअर जे होत आहेत मार्क्स अगदी सोपे असे प्रश्न आहेत, बेसिक
फॉर्म्युले आहेत त्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम्स असतील विचारलेले, आणि त्याच्यानंतर बाकीची इन्फॉर्मेशन फार बेसिक इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर वाचले तर तुमचे इथं कितीतरी मार्क्स तुम्हाला मिळतात एका विषयातून. आपण जे विद्यार्थी घाबरतात सायन्सला ते विचार करत असतील की एवढे मार्क्स नाही आम्ही मिळवू शकत नाही, पण तुम्ही जर केलं ना स्टेट बोर्डचे पुस्तकं व्यवस्थितरित्या तर तुम्ही छान मार्क्स घेऊ शकता. त्याप्रमाणेच इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र ह्या विषयांना सुद्धा हीच बाब जी आहे ती लागू होते. आता जी 26 तारखेला तुमची ह्याची एक्झाम आहे, कंबाईनची एक्झाम, त्यासाठी सुद्धा जे आहे तुम्ही काय करायला हवं तर बेसिक भौतिकशास्त्राचं काय बेसिक ज्या गोष्टी आहेत लाईट बाबत, त्याच्या मिरर, त्याच्यानंतर जे आहे वेव्ज वगैरे, ठीक आहे, साऊंड बाबत ते बेसिक फॉर्म्युले आहेत. त्याच्यामध्ये काही इलेक्ट्रिसिटी बाबतचे फॉर्म्युले ते बेसिकच आहेत सगळ्या गोष्टी. त्या तुम्ही व्यवस्थित रिवाईज करून जा, जेणेकरून सायन्स जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्या घटकामध्ये सोपे असतात प्रश्न, त्याच्यामुळे व्यवस्थित मार्क्स मिळतील. त्याच्यानंतर बाकीचे जे सब्जेक्ट्स आहेत तर प्रयत्न करा की स्टेट बोर्डच्या पुस्तकांमधून तुम्ही ते सब्जेक्ट जे आहेत ते रिवाईज करून जाऊ शकाल. जसं भूगोलचं पण, इतिहासचं जे आहे महत्त्वाचं पुस्तक म्हणजे 11वी स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे जुनं ओल्डवालं पुस्तक, काही प्रश्न जे आहेत ते डायरेक्ट लाईन टू लाईन प्रश्न विचारलेले आहेत आधीच्या एक्झाम्समध्ये. त्याच्यामुळे कंबाईनला जाताना 11वीचं स्टेट बोर्डचं इतिहासचं जे पुस्तक आहे जुनं ते तुम्ही करून गेलंच पाहिजे. तुम्हाला भरपूर मार्क्सचा फायदा होईल. तुम्हाला लक्षात येईल की हो बरोबर आहे की स्टेट बोर्डमधून भरपूर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, म्हणजे तुमचं जे स्कोअर आहे तो आणखी वाढेल. ओके, तर या सेशनमध्ये आपण इथे थांबूया. होप की तुम्हाला ह्या सेशनचा फायदा होईल आणि त्याच्यानंतर जे प्रश्न काही लोकांना जमले नसतील किंवा तो माहिती असून सुद्धा चुकले असतील, ते का चुकले ते तुम्हाला लक्षात यायला मदत होईल. ठीक आहे, तर इथे आपण थांबूया. थँक्यू.